मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 16 ते 17 वर्षाच्या मुलीसाठी घरातील काठपदर साडीपासून सुंदर असं वन पीस कटिंग आणि शिलाई बघणार आहोत। एकदम अशी सोपी पद्धत आहे। इथे अस्त्रचा कपडा 4.5 मीटर वापरणार आहे, उंची अनुसार आणि घेरानुसार। इथे ही काठपदर साडी आहे घरातील। तुम्ही सुद्धा घरातील साडीपासून सुंदर असं वन पीस कटिंग आणि शिलाई करून बघायचं आहे। नक्कीच एकदम अशी सोपी पद्धत आहे। इथे मी पूर्ण साडी वापरणार आहे। आता सर्वात आधी इथे आपल्याला वरच्या भागाचं कटिंग करण्यासाठी 4 पदरी कापडाची घडी करून घ्यायची आहे। इथे मी 4 पदरी घडी करून घेते, एक समोरची बाजू आणि एक पाठीमागची बाजू। त्यासाठी कपडा पूर्ण प्लेन करून घ्यायचा आहे। बंद बाजू आहे आणि ही आपली ओपन बाजू आहे, म्हणजे हे 4 पदर आहेत। इथे आपला वन पीस 36 साइज मध्ये आहे आणि उंची सुद्धा जास्त आहे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। आता इथे मी 17 इंच तयार पाहिजे, वरच्या भागाची उंची 18 इंचावरती मार्किंग करून घेते, उंची जास्त असल्यामुळे। इथे मी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते। शिलाई मार्जिन लागतं आपल्याला, त्यासाठी 1 इंच घेतलेला आहे। एक लाईन ओढून घेते, लाईन ओढून झालेली आहे। आता इथे आपलं शोल्डर मार्किंग करून घ्यायचं। पूर्ण शोल्डर 13 आहे। आता 13चे निम्मे मार्किंग करून घेते 6.5 इंचावरती। तुम्ही सुद्धा तुमचं पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आणि त्याचं निम्म मार्किंग करून घ्यायचं। पूर्ण शोल्डरच्या निम्मे मार्किंग करून घ्यायचं। इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते, मार्किंग करून झालेलं आहे। आता इथे बघू शकता, जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंड्यासाठी सुद्धा खाली मार्किंग करून घ्यायचं आहे 6.5 इंचावरती। तुमचं जेवढं आलेलं असेल शोल्डर तेवढंच मुंड्यासाठी सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे। आता ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते, लाईन ओढून झालेली आहे। आता गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। आता इथे मी गळारुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते, मार्किंग करून झालेलं आहे। आता समोरचा आणि पाठीमागचा गळा इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते, आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं, गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून झाली। एक लाईन ओढून घेते, ह्या सुद्धा बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला। इथे गळ्याचा आकार सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। आज आपण इथे बघतोय 36 साइज मध्ये। आता 36चा चौथा भाग इथे मी 9 इंचावरती मार्किंग करून घेते। इथे मी 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं, प्लस 2 इंच घ्यायचं आहे, शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला म्हणूनसाठी 2 इंच मार्किंग करून घेतलं। आता कमर घेर सुद्धा आहे 36च आहे, तेवढंच आहे। तुमचं मोजून घ्या, त्याचा चौथा भाग काढून घ्या, मार्किंग करून घ्यायचं इथे बरोबर आणि 2 इंच जास्तीचं घ्या। 2 इंच जास्त घेते। कमर घेरचा चौथा भाग अधिक 2 इंच जास्त घ्या। लाईन ओढून घ्यायची, त्याच्यावरती तुमची परफेक्ट फिटिंग असणार आहे ते लक्षात ठेवा, आणि 2 इंच जास्तीचं असं मार्किंग करून घ्यायचं। आता इथे आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे, बरोबर असं मध्य करून घ्या, मार्किंग करून घेते बरोबर असं मध्यावरती। आता समोरचा मुंडा 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचा, समोरचा मुंडा 1.5 इंचावरती आणि पाठीचा मुंडा 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्या, मार्किंग करून झालेला आहे। आता अर्धगोल आकार देऊन घ्यायचा आहे। इथे आपला परफेक्ट असा अर्धगोल आकार देऊन झालेला आहे। आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे, थोडासा कट देऊन घ्या म्हणजे परफेक्ट फिटिंग त्याच्यावरती येणार। आता सर्वात आधी पाठीचा मुंडा कट करून घ्यायचा आहे। कट करून झालं, ओपन करून घेते आणि मधून कट करून घेते। एक समोरची बाजू आणि एक पाठीची बाजू असणार आहे। ही पाठीची बाजू आणि ही आपली समोरची बाजू। आता समोरच्या बाजूचा मुंडा कट करून घ्यायचा आहे, कट करून घेते। आता इथे आपल्या समोरच्या बाजूचा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि कट करून घ्यायचा आहे। आता पाठीच्या बाजूचा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे, इथे मी गोलच ठेवणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। आकार देऊन झाला, आता हे मी इथे कट करून घेते, कट करून झालेला आहे। आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे।
कोणतीही एक बाजू घेतली तरी सुद्धा चालेल. अशी घडी करून घ्यायची आहे. अर्धा इंच कमी करून घ्या नेहमीप्रमाणे आणि अर्धगोल मोजून घ्यायचा. असा टेप ठेवा तिथे. अर्धगोल मोजून घ्या, किती भरते असं बघून घ्यायचं. जेवढं भरेल असं लिहून ठेवायचं. ते आपल्याला परफेक्ट असं घडीचं मार्किंग असतं, लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा तुम्हाला बाही जोडायला पुरेल, ते लक्षात ठेवा. आता अशी घडी करून घेते. 4 पदरी घडी झाली पाहिजे. 4 पदरी घडी झाली पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता जेवढं भरलं होतं सर्वात आधी तेवढं मार्किंग करून घ्या. बंद बाजूने ह्या बाजूला तेवढं मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग करून झालेलं आहे. तुमचं जेवढं आलेलं असेल ना तेवढंच मार्किंग करून घ्या, ते लक्षात ठेवा. हे तुमचं परफेक्ट घडीचं मार्किंग झालं. आता इथे आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे मी बाही उंची 13 इंच तयार ठेवते. 1 इंच वाढून घेते आणि मार्किंग करून घेते. बाही उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे. लाईन ओढून झालेली आहे. आता दंडघेर 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि 2 इंच जास्त घ्यायचं आहे. शिलाई मार्जिंग लागतं ना, दंडघेर अधिक 2 इंच घ्यावंच लागतं. आता वरून येणारं उंचीचं मार्किंग इथे मी 3 इंचावरती करून घेतलं. आतमध्ये 2 इंच घेतलेलं आहे. इथे 1 इंच मार्किंग करून घ्या. बंद बाजूने 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे अशी लाईन ओढून घ्या. क्रॉसमध्ये थोडीशी येणार आहे. आता इथे आपला परफेक्ट असा बाहीला आकार देऊन घ्यायचा. इथून सुरुवात करायची आहे. थोडासा उंच आणि थोडासा खोलगट आकार येणार आहे. तो खोलगट आकार आपला समोरच्या बाजूला असतो, लक्षात ठेवायचा नेहमी जोडताना. खोलगट बाजूला असं मार्किंग करून ठेवा, म्हणजे चुकणार नाही त्यासाठी. आता सर्वात आधी दोन्हीसुद्धा पकडून कट करून घ्या. कट करून झालं, मध्यावरती मार्किंग करून घेतलं. आता 2 बाजू म्हणजे 2 पदर बाजूला काढून घ्या आणि 2 राहिले. आता इथे काय करायचं, खोलगट आकार आहे ना थोडासा, इथे कट करून घ्या. तो आकार ना समोरच्या बाजूला जोडताना येतो, लक्षात ठेवायचं नेहमी. कट करून झालेलं आहे व्यवस्थित. इथे आपलं परफेक्ट बाहीचं कटिंग करून झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा, तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरणार आहे. इथे बघू शकता ही आपली काठपदर साडी आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायचं आहे घरातील काठपदर साडीपासून सुंदर असं 1 पीस. आणि ही पदराची बाजू आहे. आता पदराच्या बाजूमध्ये मी इथे बाही बसवणार आहे. आता इथे मी सर्वात आधी पदर कट करून घेते, बाजूला काढून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण पदर कट करून घेतला. आता इथे काय करायचं, आपल्याला अशी घडी करून घ्यायची आहे. घडी करून झालेली आहे. कपडा सुद्धा एकसारखा आहे का असं बघत जा, कमी जास्त होऊ देऊ नका. अस्तर ठेवून घ्यायचं आहे. बाही कटिंग आपली केलेली एकसारखं ठेवून घ्या, कमी जास्त होऊ देऊ नका. आता हे मी इथे कट करून घेते आणि थोडंसं जास्तीचं कट करा. जरी शिल्लक राहिलं तरी बाही जोडून झाल्याच्या नंतर, म्हणजे अस्तर जोडून झाल्याच्या नंतर कट करून टाकता येतं, त्यासाठी. बाही कट करून झाली. आता इथे काय करायचं आहे, डिझाईन वरच्या बाजूला आहे. डिझाईनसुद्धा बघून घेत जा, वरच्या बाजूला आहे. मग त्या पद्धतीने इथे मी घडी करून घेतली. आता इथे बघू शकता अशी घडी करून घ्या अस्तरच्या कापडाची सुद्धा. बंद बाजू बंद बाजूला झाली पाहिजे. ही बंद बाजू आहे. बंद बाजूला ठेवून घ्यायची. ठेवून झालेला आहे. आता वरच्या बाजूला सुद्धा दुसरा अस्त्राचा कपडा घ्यायचा आहे आणि बंद घडी करून घ्या, दाखवलं त्या पद्धतीने. आणि बंद बाजूला झाली पाहिजे असं ठेवून घ्यायचं. ठेवून घेतलं. आता इथे काय करायचं, आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. थोडंसं जास्तीचं कट करा. कट करून झालं एक बाजू. आता दुसरी सुद्धा बाजू कट करून घेते. कट करून झालेला आहे दोन्ही सुद्धा बाजू, समोरची आणि एक पाठीमागची बाजू. आता घेर कट करून घ्यायचा. 4 पदरी घडी करून घ्यायची. अस्तरचा कपडा 4 पदरी घडी झाली पाहिजे आपली इथे. अशी घडी करून घ्या पूर्ण कापडाची. घेरसुद्धा भरपूर झाला पाहिजे, उंचीसुद्धा जास्त असल्यामुळे इथे आपल्याला अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. 4 पदरी घडी आपली इथे झाली पाहिजे. बघू शकता इथे मी अशा पद्धतीने इथे आपली घडी करून झालेली आहे. 4 पदर आहेत. कपडा पूर्ण प्लेन करून घेते.
इथे मी पूर्ण कपडा प्लेन करून घेते. ही आपली ओपन बाजू असणार आहे आणि ही आपली बंद बाजू असणार आहे, ते पण लक्षात ठेवत जा नेहमी. इथे आपल्या साडीच्या घेरची उंची 44 तयार ठेवायची आहे. साडीच्या घेरची उंची 44 तयार ठेवायची आहे. तुम्ही तुमच्या आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. अस्तर आता इथे आपल्याला 1 इंचाने कमी घ्यावं लागतं. इथे मी 43 ठेवणार आहे. अस्तर आपले ते 1 इंचाने कमी ठेवायचं आहे. ही बंद बाजू आणि ही आपली ओपन बाजू आहे. ही बंद बाजू लक्षात ठेवा. आता वरच्या भागाचं केलेलं कटिंग आपण मगाशी केलं होतं ते घ्यायचं आहे आणि बंद बाजू करून घ्यायची त्याचीसुद्धा. आता बंद बाजूला ठेवून घ्या आणि ह्याच्यावरती सुद्धा सेम हेच मार्किंग करून घ्यायचं. वरच्या भागाला आपण जे मार्किंग केलं फिटिंगच्या सहित त्याच्यावरती सुद्धा हे मार्किंग असं करून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्हीसुद्धा फिटिंग करताना कमी जास्त होता कामा नये म्हणूनसाठी. आता दोन्हीसुद्धा असं मार्किंग करून घ्या. मार्किंग करून झालं. आता अस्तरची उंची मार्किंग करून घ्यायची आहे. असं टेप पकडते आणि जिथे माझं 43 येतं आहे ना तिथे मार्किंग करून घेते, ते लक्षात ठेवा. आता उंचीचं मार्किंग करून घ्या आणि इथं येते बघा माझं मार्किंग करून घेते. एक लाईन ओढून घेतली, त्याच्यावरती मी लाईन ओढून झालेली आहे. आता इथे वरच्या बाजूला मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं, कारण की कोपरे येत नाहीत ना, थोडंसं अर्धगोल आकार देऊन घेण्यासाठी ते लागतंच मार्किंग आपल्याला करण्यासाठी. आता अशी लाईन ओढून घ्यायची. थोडीशी क्रॉसमध्ये येणार, घेर भरपूर होतो. क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्या. टेपचा वापर करू शकता किंवा पट्टीचा सुद्धा वापर करू शकता ह्याच्यामध्ये. अशी क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची, घेर भरपूर होतो त्यासाठी. लाईन ओढून झालेली आहे. आता हे मी ते कट करून घेते. मार्किंग केलं ना त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्या. आता इथून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. मध्यावरती सुद्धा एक मार्किंग करून घेते आणि इथे सुद्धा मी थोडंसं कट देऊन घेते, म्हणजे फिटिंग कमी जास्त होणार नाही आहे वरच्या भागाची आणि घेरची सुद्धा. आता हे मी खालीपर्यंत जिथपर्यंत आपलं मार्किंग आहे ना तिथपर्यंत असं कट करून घ्यायचं आहे. कट करून झालेलं आहे. आता इथे ओपन करून घेते मी, मधून कट करून घेते. घडी टाकताना आपण त्या पद्धतीने टाकली होती ना म्हणूनसाठी कट करून घेतलेला आहे. आता एक समोरची बाजू आणि एक पाठीमागची बाजू असणार आहे. घेर अस्तरचा आपला घेरसुद्धा भरपूर होतो ह्याच्यामध्ये. 2 बाजूंचे 2 घेर आपले इथे कट करून झालेले आहेत. आता इथे साडी आहे आपली. साडीची इथे आपल्याला 4 पदरी घडी करून घ्यायची आहे. एकसारखं पकडायचं आहे आणि 4 पदरी घडी करून घ्यायची आहे. कमी जास्त फक्त होऊ देऊ नका. इथे मी पूर्ण साडी वापरणार आहे. आपला घेरसुद्धा भरपूर झाला पाहिजे आणि उंचीसुद्धा जास्त आहे, त्याच्यामुळे इथे मी अशा पद्धतीने 4 पदरी घडी करून घेतलेली आहे. म्हणजे काय होतं, अस्तर ठेवायला सोपं जातं. ही बंद बाजू आहे. बंद बाजू माझ्या बाजूला आहे, लक्षात ठेवा. आता ह्याच्यावरती काय करायचं, अस्तरची सुद्धा बंद बाजू झाली पाहिजे असं ठेवून घ्यायचं आणि खालच्या बाजूला 1 इंच सोडून द्या. 1 इंच सोडून द्या खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला अस्तर ठेवायचं बरोबर. खालच्या बाजूला 1 इंच सोडून द्या, ते लक्षात ठेवा. 1 इंच सोडून दिलं मी खालच्या बाजूला आणि इथे अस्तर ठेवून घेते. बघू शकता उंची बरोबर झाली. आता इथे मी काय करणार आहे असं ठेवणार आहे, कट नाही करणार आहे ते, कारण की उंची बरोबर तेवढी भरली ना म्हणूनसाठी. तुमची जेवढी उंची भरेल ना तेवढ्या मापानुसार इथे एका लाईनीमध्ये कट करून सुद्धा घेऊ शकता अस्तरच्या मापामध्ये. आता इथे काय करते, आपण घडी टाकून घेतली होती, एक बाजू बंद आहे. आता बंद बाजू कट करून घेते, म्हणजे एक समोरच्या बाजूचा घेर होणार आपला आणि पाठीच्या बाजूचा घेर. मधून कट करून घेतली मी साडी, ते लक्षात ठेवा. समोरच्या बाजूचा एक घेर आणि पाठीच्या बाजूचा एक घेर आपल्या इथे कट करून झालेला आहे. दोन्ही बाजूंचे 2 घेर आपले इथे कट करून झाले. आता इथे आपल्याला पाठीमागच्या बाजूला बांधण्यासाठी नॉडसाठी कपडा कट करून घ्यायचा आहे. अशी घडी करून घेतली. 4 इंच मार्किंग करून घ्यायचं.
आणि उंचीला आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. लांबीला 30 इंच 32 इंच आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. आता हे मी इथे कट करून घेते. लांबीला तुम्ही तुमच्या आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. आता दुसऱ्या सुद्धा बाजूसाठी आपल्याला तयार करून घेण्यासाठी लागणार आहे. त्यासाठी मी अजून एक कट करून घेते. लांबीला सुद्धा तेवढीच ठेवायची आहे आणि उंचीला सुद्धा तेवढीच ठेवायची आहे. दोन्ही बाजूंच्यासाठी 2 कपडा कट करून झालेला आहे. आता इथे आपल्याला बाहीला अस्तर जोडून घ्यायचं. खोलगट बाजूला मार्किंग करून घ्या. खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते, मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, बाही जोडताना चुकत नाही त्यासाठी. आता असं ठेवून घ्या दोन्ही बाजूंना 2. ही सुईची बाजू आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यावर ते अस्तर ठेवून घ्यायचं आहे. ही आपली खोलगट बाजू, त्याच्या समोरच्या बाजूला दुसरी खोलगट बाजू अशी ठेवून घ्या. म्हणजे काय होतं, इथे उलट होत नाही त्यासाठी. असं ठेवून घेतलं, त्याच्या समोरच्या बाजूला ही अशी खोलगट बाजू ठेवून घ्या. ते लक्षात ठेवायचं आहे, चुकू देऊ नका. अर्धा इंच पकडायचं आहे, अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडून झालं, दाबटीप टाकून घेते. अस्तर आतल्या बाजूला घ्यायचं आहे पलटी करून आणि एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण कपडा प्लेन करून घ्यायचा, पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. कपडा पूर्ण प्लेन करून घ्यायचा आहे, गुड्या पडू देऊ नका. आता इथे जेवढा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकते. अस्तरच्या बाहेरचा कपडा व्यवस्थित असा आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. एक बाजू परफेक्ट झालेली आहे. आता अशी घडी करून घ्या आणि मध्यावरती एक मार्किंग करून ठेवायचं. ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरीसुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. ह्याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा बाजू तयार करून घेतली. आता इथे आपल्याला समोरची बाजू तयार करून घ्यायची आहे. अस्तर एकसारखं ठेवून घ्यायचं आहे, कमी जास्त होऊ देऊ नका, एकसारखं ठेवून घ्या कपडा. पिना लावून घेतल्या तरी सुद्धा चालतील. आता इथे मी थोडे अंतरावरती पिना लावून घेते, म्हणजे कपडा सरकत नाही त्यासाठी. आता इथे आपल्याला सर्वप्रथम ते गळा तयार करून घ्यायचा आहे. तयार करून झालेला आहे, पिना काढून घेते. आता अस्त्रच्या बाहेरचा कपडा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. व्यवस्थित आकारामध्ये थोडे कट देऊन घ्यायचे, म्हणजे पलटी करायला सोपं पडेल. गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित येऊन जातो त्यासाठी. इथे मी पूर्ण पलटी करून घेतलं, म्हणजे सुईचं करून घेतलं. कपडा पूर्ण प्लेन करून घ्यायचा आहे. पूर्ण कपडा प्लेन करून झालेला आहे. आता इथे आपल्याला एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे गळ्याचा आकारसुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी. व्यवस्थित झालेला आहे. आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं. कपडा पूर्ण प्लेन करत अस्तर जोडून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं. आता जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. अस्तरच्या बाहेरचा कपडा इथे मी जेवढा माझा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे कट करून टाकला. व्यवस्थित झालेला आहे, बघू शकता इथे. आता इथे पाठीची बाजू तयार करून घ्यायची. अस्तर ठेवून घेतलं, पिना लावून घेतल्या तरी सुद्धा चालतील, म्हणजे काय होतं, कपडा सरकत नाहीये, जोडायला सुद्धा सोपं पडतं त्यासाठी. आता इथे सर्वत्र ते गळ्याचा आकार तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण अस्तर जोडून घेतलं. अस्तरच्या बाहेरचा कपडा व्यवस्थित आकारामध्ये कट करून घेते. थोडे कट देऊन घ्यायचे, म्हणजे पलटी करायला सोपं जातं. कट देऊन झाले, पलटी करून घेते, म्हणजे सुईचं करून घेते.
अस्तर आणि कपडा पूर्ण प्लेन करून घ्यायचा आहे, म्हणजे गुड्या पडत नाहीत त्यासाठी. आता इथे एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घेते. पूर्ण गळा तयार करून झाला, व्यवस्थित झालेला आहे. आता इथे आपला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. कपडा पूर्ण प्लेन करत करत इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं. आता जेवढा बाहेरच्या बाजूचा शिल्लक कपडा आहे अस्तरच्या बाहेरचा जास्तीचा कपडा, तेवढा इथे मी कट करून टाकते. इथे मी जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा कट करून टाकला. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजू अस्तर जोडून तयार झालेले आहेत. अस्तरच्या घेरला इथे आपले धागे निघू नये म्हणून एक शिलाई देऊन घ्यायची असते. खालच्या बाजूला घेरच्या बाजूला एकदा घडी करायची, परत एकदा, आणि दोन्ही सुद्धा घेर आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमचे धागे निघणार नाही आहेत आणि कोपरे सुद्धा निघणार नाहीत. त्यासाठी इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंचे घेर तयार करून घेतले. आता ही कमरेकडची बाजू आहे, आपण 2 इंच पकडलेलं आहे. फिटिंगच्या बाजूला मध्य आहे आणि आपण 2 इंच पकडलेलं आहे. आता हा साडीचा घेर आहे. ही डिझाईन वरच्या बाजूला आहे. 2 इंच सोडून द्यायचं, म्हणजे पूर्ण प्लेनमध्ये पकडावं लागतं 2 इंच फिटिंगच्या बाजूला. आणि ह्या सुद्धा बाजूला आपलं सेमच मार्किंग झालं पाहिजे, असं मार्किंग करून घ्या. 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. तेवढा कपडा आपल्याला ते प्लेनमध्ये सोडून द्यायचा आहे फिटिंगच्या बाजूचा, म्हणजे फिटिंग करायला सुद्धा सोपं पडतं. त्यासाठी प्लेनमध्ये पकडलं तिथपर्यंत मी. आता इथे आवडीनुसार तुम्ही चुन्यासुद्धा ठेवू शकता. छोट्या टाका, मोठ्या टाकले तरी सुद्धा चालतील, फक्त टाकताना एकसारख्या टाकायच्या आहेत. एवढा घेर आपला इथे अजून शिल्लक आहे. तिथपर्यंत आपल्याला पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. चुन्यासुद्धा भरपूर होतात. बघू शकता इथे अशा पद्धतीने पकडलं. जेवढा माझा शिल्लक कपडा आहे तेवढ्या बरोबरच्या चुन्या टाकून घ्यायच्या आणि बाकीचा कपडा प्लेन सोडून द्यायचा. बघू शकता चुन्या एकसारख्या झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. फक्त टाकताना एकसारख्या टाकायच्या, म्हणजे कमी जास्त होणार नाही. लटकन बनवण्यासाठी बरोबर असा चौकोन कट करून घ्यायचा 5 इंचाचा. आता ह्या बाजूने एकदा घडी करून घ्या, परत एकदा, आणि पूर्ण जोडून घ्यायचं. आणि ही सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. फक्त 2च बाजू. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजू तयार करून घ्यायच्या आहेत. बघू शकता इथे मी सर्व बाजू तयार करून घेतल्या. आता इथे असं ठेवून घ्या, नॉट बरोबर मध्यभागी ठेवून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्या इथे लटकन बनवून घ्यायचं आहे. थोडंसं बंद करून घेते आणि पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. जास्तीचा कपडा कट करून टाकते. आता हे लटकन सुईचं करून घ्यायचं. बघू शकता इथे कमी वेळामध्ये सुंदर असं लटकन बनवून झालेलं आहे. आवडीनुसार लटकन तयार केले तरी सुद्धा चालतील. आता असं ठेवून घ्यायचं आहे बरोबर आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे. अंतर ठेवा थोडंसं, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी, आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे सुईचं करायला सुद्धा सोपं जातं त्यासाठी. आता हे लटकन इथे मी सुईचं करून घेते. बघू शकते इथे आपले 2 तयार झाले. आता हे सुद्धा त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. असं घडी करून घ्या आणि जोडून घ्यायचं. थोडंसं बंद करून घेते, म्हणजे सुईचं करायला सोपं जाईल त्यासाठी. जास्तीचा कपडा कट करून टाकते आणि सुईचं करून घ्यायचं आहे. सुईचं करून झालेलं आहे. कोपरे फक्त व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी. आता इथे मी दुसरं सुद्धा लटकन बनवून घेते. एकसारखं पकडायचं आहे, थोडंसं बंद करून घ्यायचं ह्या सुद्धा बाजूने, म्हणजे सुईचं करायला सोपं पडेल त्यासाठी. सुईचं करून घेते, कोपरे व्यवस्थित काढून घेते. तयार करून झालेलं आहे दोन्ही सुद्धा.
आता इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे वरच्या बाजूला, दोन्हीसुद्धा पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे दुसरेसुद्धा मी तयार करून घेते आणि पूर्ण पॅक करून घेते. इथे मी पूर्ण लटकन पॅक करून घेतले, धागा कट करून घेते. बघू शकता इथे आपले दोन्हीसुद्धा बाजूंचे लटकन तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा नक्की बनवून घ्यायचे आहेत. आता इथे एकसारखं मार्किंग करून घ्या. दोन्हीसुद्धा बाजूने एकसारखं, कमी जास्त होऊ देऊ नका आणि जोडून घ्यायच्या. दोन्हीसुद्धा बाजू पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. एक बाजू झालेली आहे. आता दुसरीसुद्धा बाजू पूर्ण लटकन जे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती पॅक करून घ्यायचं आहे. दोन्हीसुद्धा बाजूंचे लटकन जोडून झाले. आता इथे आपले शोल्डर जोडून घ्यायचं. दोन्हीसुद्धा बाजू गळ्याच्या बाजूला ठेवताना एकसारखं ठेवून घ्यायचं आहे. फक्त कमी जास्त होऊ देऊ नका आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आणि गळ्याच्या बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. दुसऱ्यासुद्धा बाजूचं शोल्डर जोडून घ्यायचं. गळ्याच्या बाजूला कमी जास्त होऊ देऊ नका आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी दोन्हीसुद्धा बाजूंचे शोल्डर जोडून घेतले. बघू शकता इथे व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे आपल्याला नॉट बनवून घ्यायची. थोडंसं बंद करून घ्यायचं म्हणजे सुईचं करायला सोपं जातं. नॉट तुम्ही आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. पूर्ण पट्टी जोडून तयार केली. आता इथे आपल्याला हे सुईचं करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण पट्टी सुईची करून घेते. कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे. इथे मी पूर्ण सुईचं करून घेतलं आणि दुसरीसुद्धा तयार करून घेतली. आता इथे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. 1 इंच सोडून द्यायचं पाठीच्या बाजूला बांधण्यासाठी आणि पूर्ण जोडून घ्यायच्या दोन्हीसुद्धा बाजूंना. 1 इंच सोडून द्या खालच्या बाजूला, कमरघेर जोडण्यासाठी लागणार आहे. आता इथे मी दुसऱ्यासुद्धा बाजूला जोडून घेते. इथे आपले दोन्हीसुद्धा बाजू जोडून तयार झाल्या. आता इथे आपला घेर जोडून घ्यायचा आहे. असं ठेवून घेतलं. घेर ह्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे. अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे. आता इथे अर्धा इंच पकडायचं आहे. एकसारखं ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण घेर आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल. एका बाजूचा आपल्या इथे घेर जोडून झालेला आहे. बघू शकता इथे. आता इथे आपल्या दुसऱ्यासुद्धा बाजूचा घेर जोडून तयार करून घ्यायचा. अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे आणि हा सुद्धा घेर आपल्याला इथे डबल शिलाई देऊन पूर्ण असं जोडून घ्यायचा आहे. आता इथे आपला बाही जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. असं ठेवून घ्यायचं. मध्य बरोबर मध्यावरती आला पाहिजे. अर्धा इंच पकडायचं आहे जोडताना आणि पूर्ण बाही जोडून घ्यायची आहे. एक बाजू झालेली आहे. आता दुसरीसुद्धा बाजू जोडून घेते. एकसारखं पकडायचं आहे आणि पूर्ण जोडून घ्यायचे आहे. डबल शिलाई देऊन घेते म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल. आणि दुसऱ्यासुद्धा बाजूची आपल्याला ह्याच पद्धतीने बाही जोडून घ्यायची आहे. बघू शकता इथे आपली एक बाजू परफेक्ट झालेली आहे. जेवढं जास्तीचं असेल तेवढं थोडंसं कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. आणि दुसरीसुद्धा बाजू इथे मी जोडून घेतली. आता इथे पूर्ण उलटं करून घ्यायचं आहे वन पीस आपला, म्हणजे काय होईल फिटिंग करायला सोपं पडेल त्यासाठी. इथे मी पूर्ण वन पीस उलटा करून घेतला. अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे असं ठेवून घ्यायचं आणि एकसारखं पकडायचं आहे. कमी जास्त होऊ देऊ नका. दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या करून घ्या म्हणजे फिटिंग करायला सोपं पडतं त्यासाठी. आता इथे दंडघेर मार्किंग करून घ्यायचं आहे. जेवढा असेल तेवढा मार्किंग करून घेते. आता ह्यासुद्धा बाजूला सेम तेच माप टाकून घ्यायचं आहे. मार्किंग करून घेते.
मार्किंग करून झालं. इथे आपण 2 इंच घेतलं होतं जास्तीचं फिटिंगसाठी. ह्यासुद्धा बाजूला सेम आपलं तेच मार्किंग राहणार आहे. आता फक्त लाईनला लाईन अशी जोडून घ्या इथून इथपर्यंत. आपण कटिंग करताना मार्किंग केलं होतं, 2 इंच घेतलं होतं फिटिंगसाठी. ते बरोबर असं दंडगेरच्या बाजूला लाईन अशी जोडून घ्यायची आहे. ह्यासुद्धा बाजूला लाईन ओढून झालेली आहे. लाईन ओढून घेतली. आता इथे बघू शकता नॉड आतमध्ये ठेवून घेते आणि कमरघेरच्या खाली 6 इंच मार्किंग करून घ्या. 6 इंचावरती तिथपर्यंत आपल्याला वरून फिटिंग करत यायचं आहे, ते लक्षात ठेवा. नंतर आपल्याला इथे सेपरेट करावं लागतं, म्हणजे अस्तर आणि साडीचा घेर सेपरेट करण्यासाठी हे मार्किंग असं करून घ्यायचं आणि क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यावी लागते, ते लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा घेरसुद्धा भरपूर दिसतो त्यासाठी. आता इथे सुद्धा आपला कमरघेर आहे, मार्किंग करून घेतलं 2 इंच बरोबर भरलेलं आहे तेवढं, ते लक्षात ठेवा. आता इथून खाली 6 इंच मार्किंग करून घ्या. कमरघेरच्या खाली 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं. तिथपर्यंत क्रॉस यायचं, ते लक्षात ठेवा. मार्किंग दाखवलं त्या पद्धतीने तिथून आपल्याला सेपरेटसुद्धा करावं लागतं, म्हणजे अस्तरचा घेर आणि साडीचा घेर, म्हणजे घेर भरपूर होतो त्यासाठी. आता इथे फिटिंग करून घ्यायची, मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर. आणि दोन्हीसुद्धा एकसारखं पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका. एकसारखं पकडत पकडत आपल्याला इथे फिटिंग करत घ्यायचं आहे. इथे कमरघेर आहे बघू शकता. आता इथं काय करायचं, चारीसुद्धा पदर एकसारखे पकडायचे सर्वात आधी, कमी जास्त होऊ देऊ नका. आणि जिथपर्यंत आपण आत्ता मार्किंग केलं तिथपर्यंत असं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. इथून असं थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं. इथून आपल्याला सेपरेट करावं लागतं. जिथपर्यंत मार्किंग केलं तिथपर्यंत थोडंसं असं क्रॉसमध्ये घेतलं, बघू शकता इथपर्यंत. आता इथे काय करायचं, अस्तर बाजूला ठेवून घ्यायचं. हे सुद्धा अस्तर बाजूला ठेवून घ्यायचं आणि फक्त साडीचा कपडा पकडायचा आहे. इथे फक्त साडीचा कपडा पकडायचा आहे. इथं आपलं सेपरेट होतं. घेरसुद्धा दिसायला भरपूर दिसतो, ते लक्षात ठेवा. खालीपर्यंत पूर्ण घेरला फिटिंग करून घ्यायची आहे आणि बंद करून घेते. पुन्हा एकदा डबल शिलाई देऊन घेते खालीपर्यंत आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता. इथे अशा पद्धतीने थोडंसं कट देऊन घेते. आता इथे थोडंसं अंतर ठेवून फिटिंग करून घ्यायची आहे. आता इथे कमरघेर आहे बघू शकता, थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं. आता साडीचा कपडा आतमध्ये ठेवून द्यायचा आणि फक्त अस्तरचा कपडा पकडायचा आहे फिटिंग करताना. इथे बघू शकता अशा पद्धतीने आणि पूर्ण खालीपर्यंत फिटिंग करून घ्यायची आहे. सोपी पद्धत आहे, नक्की ही पद्धत वापरत जा. घेरसुद्धा दिसायला भरपूर दिसतो त्यासाठी. थोडंसं बंद करून घेते आणि वरून परत एकदा फिटिंग करून घ्यायची आहे. थोडंसं अंतर ठेवून आता इथे सुद्धा थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आणि अशीच फिटिंग आपल्याला दुसऱ्यासुद्धा बाजूची करून घ्यायची आहे, म्हणजे दोन्हीसुद्धा बाजूला दिसायला व्यवस्थित दिसेल. फिटिंग परफेक्ट, आपला इथे घेरसुद्धा भरपूर दिसेल त्यासाठी. इथे आपली परफेक्ट अशी फिटिंग करून झालेली आहे. एका लाईनीमध्ये थोडंसं कट करून घेतलं. बघू शकता इथे आपला घरातील काठपदर साडीपासून सुंदर असा वन पीस कटिंग आणि शिलाई करून झालेला आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मुलीसाठी अशाच पद्धतीने घरातील साडीपासून वन पीस कटिंग आणि शिलाई करून नक्की बघायचं आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.